मित्रांनो, अखेर विकास लवांडे यांना अटक झालेली आहे। सकाळपासून त्यांनी फेसबुकवर 3 पोस्ट टाकल्या होत्या। त्या 3ही पोस्ट नेमक्या काय आहेत, त्याचा आशय काय आहे आणि रोहित पवार यांनी केलेली पोस्ट नेमकी काय आहे आणि या बातम्याच्या पलीकडे एक अशी बातमी आहे, महाराष्ट्रामध्ये ती कोणीही सांगणार नाही। या सगळ्या विषयांची आपण चर्चा करणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। विकास लवांडे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं नाव आहे। ते स्वतः प्रवचनकार आहेत आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा अस्सल वारसा आज चालवताना दिसत आहेत। वारकरी संप्रदायामध्ये आज मोजके बोटावर मोजण्या इतके लोक आहेत जे वारकरी साधू संतांचा खरा वारसा चालवताना दिसत आहेत। त्यापैकी एक विकास लवांडे आहेत। सकाळी केलेली त्यांनी सर्वात महत्त्वाची पोस्ट आहे की ते म्हटले आहेत की मला रोज धमक्या येत आहेत आणि माझा घातपात होऊ शकतो आणि त्यांना धमक्या देणाऱ्यांची त्यांनी नावं सांगितलेली आहेत। या सगळ्या संघटना भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत। त्यामध्ये बजरंग दल असेल, RSS असेल किंवा अन्य संघटना आहेत। या संघटनांची त्यांनी नावं घेतलेली आहेत जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत। असे रोज लोक लक्षात घ्या। म्हणजे जी तालिबानी मानसिकता तुम्हाला अफगाणिस्तानमध्ये दिसते ती मानसिकता कुठंतरी या धर्मांध लोकांमध्ये दिसत आहे आणि तीच मानसिकता मंबाजी बुवामध्ये होती। मंबाजी बुवाचं आणि तुकोबारायांचं भांडण हे काही बांधाचं भांडण नव्हतं किंवा जमिनीचं भांडण नव्हतं, हे विचारांचं भांडण होतं। परंतु विचार एवढे टोकाचे होते की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना विधान करावं लागलं, लावोनी कोलीत माझा करतील घात। हे लोक माझा कधीही घात करू शकतात। लक्षात ठेवा, ही भावना तुकोबारायांच्या मनामध्ये निर्माण झाली होती। केवळ निर्माणच झाली नव्हती तर तुकोबारायांना 100% खात्री आली होती की हे लोक मला आता जिवंत ठेवणार नाहीत। आणि अगदी त्याच पद्धतीने आज विकास लवांडे यांनी जे विधान केलं की मला रोज धमक्या येत आहेत, माझा घातपात होऊ शकतो, म्हणजे त्या काळामध्ये तुकोबारायांना सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक धमक्या येत असाव्यात आणि त्यांना असं स्पष्ट उघडपणे जाहीरपणे धमक्या येत असाव्यात। तुकोबारायांना मारहाण झालेली आपल्या सगळ्यांना माहीत आहे। अगदी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवलेलं आपल्याला माहीत आहे। त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकण्यात आलेलं आहे। अशा अनेक कथा, अनेक प्रसंग यामधून आपल्याला ठामपणे सांगता येतं की किती छळ तुकोबारायांचा झालेला आहे। आणि आज मंबाजीचा वंशज देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आहे, जो संविधानाला मानत नाही। लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस संविधानाला अजिबात मानत नाही आणि जे संविधान प्रेमी आहेत ते पूर्णपणे झोपलेले आहेत। आता बघा, विकास लवांडे यांची दुसरी पोस्ट आहे, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी। माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशन एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले। मी घरी नव्हतो। कुटुंबियांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला। कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय, असा माझा सवाल आहे। पोलीस मला फोन करू शकले असते। मी फरार नाही किंवा माफीवीर नाही। शासनाने मला जरूर अटक करावी। मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे, कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही। सत्यासाठी लढत राहणार, सत्याग्रही पद्धतीने जामीन, वकील, दंड देणार नाही। पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी, मी तयार आहे। आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत। आता मित्रांनो, खरं हे तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि खास करून ते जरी वारकरी संप्रदायाचा एक भाग असले तरी सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सक्रिय आहेत, त्या गटाचे प्रवक्ते आहेत। आणि शरद पवार हे एक असं नाव आहे की त्यांची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतामध्ये त्यांची ओळख आहे। आणि असा पक्ष आज रोहित पवार त्याचे मेन सध्या चालवताना दिसत आहेत आणि बाकीचे जे प्रदेशाध्यक्ष वगैरे कोण आहेत ते केवळ नावाला आहेत, कधी ते मीडियामध्ये नसतात, ते आपापल्या मतदारसंघापुरते मर्यादित आहेत, त्यांना पक्षाशी काही देणं घेणं नाही। परंतु रोहित पवार सुद्धा ज्या पद्धतीने आपल्या सर्वसामान्य कार्यकर्ता तर सोडा, पक्षाचा जो प्रवक्ता आहे त्या प्रवक्त्याबाबत जर अशी वेळ येत असेल, एकतर त्यांच्यावर काळं फासण्याची सुद्धा वेळ यायला नव्हती पाहिजे। म्हणजे शरदचंद्र पवार गट यांचा पक्ष कमजोर झाला की काय, किंवा या पक्षाचं जे नेतृत्व आहे यांना कार्यकर्त्यांना या नेतृत्वाने वाऱ्यावर सोडलं की काय,
असं म्हणायला सुद्धा वाव आहे. बघा रोहित पवार यांनी केलेली काय पोस्ट आहे आणि त्यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत. बघा रोहित पवार यांनी केलेली पोस्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर ज्यांनी जीवघेणा हल्ला केला ते संप्रदायातील घुसखोर आणि त्यांचे गुंड मोकाट फिरत आहेत, पण ज्यांनी घुसखोरांचा खरा चेहरा पुढे आणला त्या विकास लवांडे यांना मात्र पुणे पोलिसांनी अटक केली. हे म्हणजे चोराला बेल आणि तक्रारदाराला जेल असा प्रकार आहे. सरकार असं वागत असल्यानेच खून डॅश डॅश विनयभंग चोरी करणारे दहशत माजवणारे सगळे गुंड आणि नीच प्रवृत्तीचे लोक मोकाट सुटले असून कायदा व सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. लवांडे यांच्या अटकेचा या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारची ही दडपशाही असून या दडपशाहीला आम्ही कधीही घाबरणार नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याने या दडपशाही विरोधात आम्ही ताकदीने लढू आणि घुसखोरांचा खरा गुन्हेगारी चेहरा समाजासमोर आणत राहू. विकास लवांडे यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. मित्रांनो, खरंच रोहित पवार ठामपणे उभा आहेत का? तर मला असं अजिबात वाटत नाही. बघा मी त्यांच्या पोस्टवर केलेली कॉमेंट आहे, नुसती पोस्ट करून उपयोग नाही. तुमची यंत्रणा कार्यकर्त्याचं रक्षण करायला कमी पडत आहे याचा विचार करा. ही प्रत्यक्ष तुम्हाला झालेली अटक आहे. ही विकास लवांडे यांना अटक झालेली नसून ही रोहित पवार यांना झालेली अटक आहे. मित्रांनो, वारकरी संप्रदायामध्ये घुसखोर झालेली आहे का? घुसखोर कशाला? 90% मी अनेकदा सांगत आहे. शरद पवार यांनी केवळ 60% सांगितलं. मी म्हणत आहे ही संख्या 90%च्या अबव आहे आणि मी जाहीरपणे सांगत आहे, विथ प्रूफ सांगत आहे. गोविंदगिरीने कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेकदा अपमान केलेला आहे. तो कोण? धीरेंद्र गर्गने अपमान केलेला आहे आणि त्या धीरेंद्र गर्गला लॉन्च करणारा हा गोविंदगिरी. या गोविंदगिरीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीही FIR सुद्धा दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण केवळ नावाला म्हणतो. जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे ऐकत असतील त्यांनी एक गोष्ट कान लावून लक्षात ठेवा. जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतःला भक्त म्हणून घेतात त्यांच्यासाठी हे शब्द आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याच्या विरोधामध्ये FIR सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दाखल होत नाही. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींची संख्या अत्यंत कमी आहे आणि जे काही शिवप्रेम आहे ते अत्यंत बेगडी आहे, दिखाऊ आहे, तुमच्या स्वतःच्या स्वार्थापोटी दाखवलेलं आहे. वास्तविक शिवप्रेमींची संख्या ही अत्यंत कमी आहे. हा जर महाराष्ट्र शिवप्रेमींचा असता तर त्या गुन्हेगाराला अटक झाली असती. परंतु जो ओरिजिनल शिवप्रेमी आहे, लक्षात घ्या, मी अनेकदा सांगितलेलं आहे, विकास लवांडे यांचे सगळेच 100% मतं मला मान्य आहेत असं नाही. परंतु जी वाट समतेची आहे, जी वाट छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेली आहे, जी वाट बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेली आहे, जी वाट जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी दाखवलेली आहे, त्या मार्गावर ते 100% चालताना दिसत आहेत. आणि या अनुषंगाने एक समतेच्या वाटेवर चालणाराला आपण आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं समर्थन दिलं पाहिजे. महाराष्ट्रातून शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे, वारकरी साधू संतांचा अस्सल विचारांना मानणारे लोक लवांडे यांना सपोर्ट करताना दिसत आहेत. आणि जे मंबाजीचे भक्त आहेत, जे नथुरामचे भक्त आहेत, जे सावरकरचे भक्त आहेत, बघा ह्या गोळवलकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे, सावरकरांनी बदनामी केलेली आहे, कोरटकरने बदनामी केलेली आहे, सोलापूरकरने बदनामी केलेली आहे. परंतु याच्या विरोधामध्ये हे लोक ब्र शब्दही काढत नाहीत. मित्रांनो, एकंदर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा निषेध करणार नाही. कारण राज्य मनूचं आहे, राज्य पेशवाईचं आहे, राज्य संविधानाला न जुमानणाऱ्या लोकांचं आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.